नमस्कार, मी ईशा जगताप हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य सुदृढ कसं ठेवायचं याबद्दल थेट तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतो। खरं तर वयोमानानुसार होणारी दुखणी आपल्याकडून बऱ्याचदा दुर्लक्षित होतात, पण त्यांवर जर आपण योग्य वेळी योग्य उपचार केले तर आपण अगदी वेदनारहित आयुष्य जगू शकतो। आज आपण गुडघ्यांच्या रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर राजेश राजू। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। डॉक्टर राजेश राजू हे कल्याणमधील एक सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आहेत। समाजाच्या विकासासाठी काम करण्याचं त्यांचं ध्येय आहे। ऑर्थोपेडिक्सच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांना व्यापक असा अनुभव आहे। ते ट्रॉमा, कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर, ऑर्थोस्कोपी, की होल सर्जरी, स्पाइन आणि जॉइंट रिप्लेसमेंट इत्यादी उपचारांसाठी विशेष ओळखले जातात। सध्या ते आयुष हॉस्पिटल आणि आयुष एनेक्स कल्याण पश्चिम जिल्ह्यात ठाणे इथल्या वैद्यकीय संचालक आहेत। या हॉस्पिटलमधले ते एकाच छताखाली मल्टी स्पेशालिटी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून कल्याणमध्ये 2009 मध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन झालं। आज हे आरोग्य केंद्र 75 बेड्सचं झालेलं आहे। रुग्णांना अगदी परवडणाऱ्या किमतीत इथं उत्तम सेवा दिल्या जातात आणि विशेष म्हणजे आयुष हॉस्पिटल हे कल्याण डोंबिवलीतील असं पहिलं ठिकाण आहे जिथं गुडघ्यांची रोबोटिक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाते। डॉक्टर, या चर्चेच्या सुरुवातीलाच आम्हाला जाणून घ्यायचे की संधिवात म्हणजे नेमकं काय आहे? संधिवात असं दोन प्रकारचे असतात। एक आपला गुडघा जर बघितला आपण, खुरसा असतो, हाडांचा कोपराचा भाग खुरसा म्हणतो किंवा कार्टिलेज म्हणतो आपण। कार्टिलेज असं खराब झाल्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस पण होऊ शकतो किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस पण होऊ शकतो। ऑस्टिओ आर्थरायटिस हे जे आहेत, इजा झाल्यामुळं वयामानाने होणारा खुरसा नाश म्हणू शकतो आपण, त्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस। किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस जे आहे ते वयाचं काय घेणं देणं नसतो, कमी वयात पण रुमॅटॉइड आर्थरायटिस होऊ शकतो, त्याला आपण एक ऑटो इम्यून इन्फ्लेमेटरी कंडिशन म्हणतो। अच्छा, आणि या सगळ्यावर उपचार कोणकोणते उपलब्ध असतात डॉक्टर? ते आपण स्टेज वाईज आपण त्यांना ग्रेड करतो आपण। स्टेज 1 जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात, जे त्यांचं कार्यकालामध्ये जे काय कामं वगैरे करत असतात, त्यावेळेला जर त्यांना गुडघा दुखायला लागले, त्यावेळेला आपल्याकडे येतात आणि सांगतात डॉक्टर माझा गुडघा दुखायला लागले। त्यावेळेला आपण त्यांना सांगतो की फिजिओथेरपी करा, काही पेनकिलर्स लिहून देतो आपण, काही सप्लिमेंट्स जसं विटॅमिन D3 आणि कॅल्शियम वगैरे देऊन पेशंटला अश्युअर करतो की तुमचं गुडघा तुम्ही जर काळजी घेतली, आत्तापासूनच जर काळजी घेतली तर पुढे जाऊन आपल्याला एवढा काही त्रास होणार नाही। त्याला आपण प्रिव्हेंशन म्हणू शकतो। प्रिव्हेंशन इज ऑलवेज अन बेटर ट्रीटमेंट दॅन एनी अदर सर्जिकल ट्रीटमेंट ॲक्च्युअली। आणि सेकंड स्टेजमध्ये जेव्हा पेशंट येतात त्यांचं एक तर तुम्ही जर बघितलं तर लेडीजनं जास्त त्रास होतो, कारण ते नेहमी उभा राहून काम करत असतात, त्याच्यामुळं त्यांना गुडघ्यांमध्ये इजा लवकर जास्त बिघडतो, मग ते आपल्याकडे येतात। त्यावेळेला त्यांच्यासाठी आपण गुडघ्यांमध्ये तुम्ही जर बघितलं की आज स्वतः येऊन पेशंट येतात, सर आम्हाला गुडघ्यांमध्ये इंजेक्शन द्या। इंजेक्शन वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कोणी काय स्टिरॉइड इंजेक्शन देऊ शकतो। पेन म्हणजे इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी असतात, काय इंजेक्शननी खूप चांगला फरक पडतो, काय स्टेरॉइड इंजेक्शन असतात किंवा दुसरं विस्को सप्लिमेंटेशन म्हणतो, किंवा आजकाल नवीन निघाली आहे PRP थेरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी म्हणतो आपण। डेफिनेटली या गोष्टींनी सायंटिफिकली प्रूव्हन आहे काय गोष्टी, त्याच्याने पेशंटला कधी कधी चांगला फरक पडतो। थर्ड ग्रेड जिथं पेशंट येतात, स्वतः होऊन म्हणतात डॉक्टर आम्हाला खूप त्रास होत आहे, मी सगळीकडे जाऊन आली आहे, मला डॉक्टर सगळं नी रिप्लेसमेंट सर्जरीबद्दल बोललेत, तर मला नी रिप्लेसमेंट सर्जरी करायचं, तुम्ही याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या, असं आहे। आजकाल ना डॉक्टर, ऑस्टिओ आर्थरायटिसचा जो काही त्रास आहे तो प्रचंड वाढला। ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय हे आपण पहिल्याच उत्तरात सांगितलं, यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत? ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला ग्रेड 3, ग्रेड 2 आणि ग्रेड 3 मध्ये, ग्रेड 2 मध्ये जे मी सांगितलं होतं की गुडघ्यांमध्ये आपण इंजेक्शन्स देऊ शकतो, त्याच्याने फायदा होतो। फिजिओथेरपी एक इम्पॉर्टंट पार्ट असतो। नंतर सप्लिमेंट्स म्हणजे जसं डेफिशियन्सी असतात, कोणाला विटॅमिन D3 डेफिशियन्सी असतो, कोणाला कॅल्शियम डेफिशियन्सी असतात, या सगळ्या गोष्टींनी आपल्याला जर आपला हाडांची तब्येत म्हणजे हेल्दी बोन्स जर ठेवलं तर डेफिनेटली एक फायदेशीर ठरवतात। दुसरा, ज्यांना ऑपरेशनची गरज असतो त्यांना आपण नी रिप्लेसमेंट ऑपरेशन आपण त्यांना ओपिनियन देतो। नी रिप्लेसमेंटमध्ये पण दोन प्रकारे आहेत, एक
कमी वयामध्ये ज्यांना त्रास असतो त्यावेळेला आपण निदान करून MRI केल्यानंतर ज्यांना लिगमेंट आणि मेनिस्कस गादी जे म्हणतो ते जर चांगलं असेल त्यावेळेला आपण एकच बाजूचा म्हणजे युनिकॉन्डेलर नी रिप्लेसमेंट तुम्ही जर बघाल इथे 2 प्रकारचे हाड आहेत बरोबर आहे. एका बाजूला जर जास्त झीज झाली मग त्याला आपण युनिकॉन्डेलर नी रिप्लेसमेंट पण आपण त्यांना सजेशन देऊ शकतो. जर दोन्ही बाजूला जर जास्त इजा झाली आणि त्यांना जर त्रास व्हायला लागला मग आपण त्यांना टोटल नी रिप्लेसमेंट असा सल्ला देतो. अगदीच डॉक्टर, आपल्याकडे जे रुग्ण येतात त्यांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिसच्या रुग्णांचं प्रमाण किती असतं? आपण सुरुवातीला सांगितलं की संधिवात हा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. ऑस्टिओआर्थरायटिसच्या रुग्णांमध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण जास्त असतं का? येस, डेफिनेटली. एक खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारलेत मला. बेसिकली आमच्याकडे जेव्हा गुडघं दुखतं म्हणून जेव्हा OPDमध्ये पेशंट येतात, समजा तुम्ही जर 10 पेशंट आलेत गुडघं दुखण्यावरचं त्याच्यामधलं 7 पेशंट तर कमीत कमी लेडीज असतात. अच्छा. लेडीजमध्ये जास्त करून पोस्ट मेन्स्ट्रुअल ऑस्टिओपोरोसिस कंडिशन असतो जे 48 वयानंतर 50 वयानंतर तुम्हाला पण माहिती आहे आजकाल लवकरच मेन्स्ट्रुएशन मेनोपॉझल स्टेज येतात. त्याच्यामधनं हाडांमधनं कॅल्शियम खूप लवकर कमी होत असल्यामुळं पेशंटला त्रास होतो. दुसरं कारण हे आहे की जे उभा राहून काम करत असतात घरचं सगळं कामकाज करतात जाणं येणं या गोष्टी पायरी चढणं उतरणं उभा राहून स्वयंपाक करणं या गोष्टींमुळे लेडीजमध्ये जास्त त्रास होतो. त्यांचं याच्यामध्ये आमच्याकडे जेव्हा येतात पेशंट ऑस्टिओआर्थरायटिस त्रास घेऊन पेशंटला जर आम्ही बघितलं तर पाय तिरकं दिसायला लागतात. त्याला आपण व्हॅरस किंवा व्हॅल्गस डिफॉर्मिटी म्हणतो. त्या पेशंट्सला डेफिनेटली एक ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये आम्ही क्लासिफाय करतो आणि त्यांना पुढे आम्ही नी रिप्लेसमेंट प्रोसिजरचा सल्ला देतो. अच्छा. आणि रुग्णांकडून एकूणच उपचारांबद्दल कोणत्या शंका उपस्थित केल्या जातात, विशेषतः शस्त्रक्रियेबद्दल? जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात सगळ्यात पहिला पेशंटला निवडणं खूप इम्पॉर्टंट असतं. पेशंटचं वय आणि पेशंटला काय त्रास होतो आहे. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात ते स्वतः बोलतात, डॉक्टर मला खूप त्रास होतो आहे, 10 मिनिटापेक्षा मी जास्त उभा नाही राहू शकत, मी कुठलेही बाहेरचं साखरपुडा लग्नात जाऊ नाही शकत, पायरी चढू नाही शकत किंवा माझं स्वतःचं काम मला करायला जमत नाही आणि पुढे माझं आयुष्य तसंच जर राहिलं तर मी काय करू. त्यावेळेला आम्ही त्यांना आमचा प्रश्न असा असतो की तुम्हाला झोपताना पण त्रास होतो का, आराम करताना पण त्रास होतो का, गोळ्या घेऊन पेनकिलर गोळ्या घेऊन पण तुम्हाला जर फरक पडत नसेल तर डेफिनेटली त्यांना नी रिप्लेसमेंट प्रोसिजर एक चांगला उपाय आहे. अगदी सोप्या भाषेत सांगा डॉक्टर की अशी कोणती स्टेज येते, टप्पा येतो जेव्हा आपण शस्त्रक्रियेशिवाय पर्यायच नाही असा सल्ला देता रुग्णांना? जेव्हा पेशंट येतात ते स्वतः बोलतात, जसं मी सांगितलं अगोदर पण की डॉक्टर आम्हाला नी रिप्लेसमेंट ऑपरेशन सांगितलं, आम्हाला नी रिप्लेसमेंट ऑपरेशन करून घ्यायचे आहेत. दुसरा जसं मी आता सांगितलं पेशंटला आराम करताना काही काम न करताना पण जर त्रास होत असेल किंवा छोटी मोठी गोष्टीसाठी त्यांचं घरचं कामासाठी दुसरं कोणाचं जर डिपेंडन्सी जर वाढत असेल तर डेफिनेटली या पेशंटला आपण सल्ला दिली पाहिजे. अगदीच. पण ना डॉक्टर, शस्त्रक्रिया म्हटलं की सर्वसामान्यपणे कोणालाही भीती वाटणारच आणि जास्त भीती वाटते ती कुटुंबियांना, कारण आपल्या जी कोणती जवळची व्यक्ती असते तिच्या शरीरात शस्त्रक्रिया पार पडणार आहे. मग अशा सर्व कुटुंबियांना आणि मुळात रुग्णांना जे अजून शस्त्रक्रियेसाठी स्वतः तयार झालेले नाही आहेत त्यांना आपण काय सल्ला द्याल? पेशंट जेव्हा येतात आम्हाला नेहमी एक्झाम्पल्स देतात, डॉक्टर मी माझ्या मैत्रिणीनं बघितलं किंवा माझ्या बाजूचं आहे त्यांनी पण ऑपरेशन करून घेतलं, उलट ते अगोदर चांगलं तरी चालायचे पण आता ऑपरेशन झाल्यानंतर त्यांचं खूप खराब हालत आहे. मग माझं ऑपरेशन सक्सेसफुल होईल का, मग ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी मला काय करायला लागेल किंवा ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही माझ्यावर कुठलं ऑपरेशन करणार आहेत हे प्रश्न असतात त्यांचा. सो बेसिकली या गोष्टींमध्ये आपल्याला करायचं काय, मेन की प्री ऑपरेटिव्ह काउन्सिलिंग पोस्ट ऑपरेटिव्ह काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट असतो आणि पेशंटला अर्धी आजार मोटिवेशन आणि अश्युरन्सनीच बरा करू शकतो आपण. त्या गोष्टींमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की पेशंटला जेव्हा येतात तर प्री ऑपरेशनमध्ये आपण त्यांना काही एक्सरेज वगैरे काढून दाखवतो की काय फायदा झाली आहे आणि आपल्याकडे जे पेशंट्स अगोदर ऑपरेशन करून झालेले आहेत त्या पेशंटचं जर आपण त्यांना व्हिडिओ किंवा काय आपलं एक्सरेज वगैरे जर दाखवलेत किंवा त्यांचं काय एक्सपिरियन्स होता हॉस्पिटलमध्ये ते जर आपण दाखवले तर डेफिनेटली ते कन्विन्स होतात ऑपरेशनसाठी. आणि पोस्ट ऑपरेशन काउन्सिलिंगमध्ये काय घडतं?
पोस्ट ऑपरेटिव्ह काउन्सिलिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतो की डॉक्टर मला वेदना किती होईल, मग वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काय करणार आहेत, मला कुठलं भूल दिली जातो, कमऱ्यांमध्ये भूल दिली जाते की पूर्ण मला बेशुद्ध करणार आहेत, किंवा ऑपरेशन झाल्यानंतर मला ICUमध्ये राहायला लागतो आहे की किती दिवस माझं दुखणं राहील, या सगळ्या गोष्टी आम्हाला विचारलं जातो. त्यावेळीला जसं आपण पेशंटला रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर अगोदरचं जे सर्जरी होती कन्व्हेन्शनल जे नी रिप्लेसमेंट होती आणि किंवा रोबोटिक, त्याच्यामध्ये काय झालं की आपण चीरफाड कमी करतो, सांध्यांचं इजा जे झालेली आहे फक्त त्या गोष्टीला आपण जास्त हाडं न कापता ऑपरेशन करत असल्यामुळं पेशंटची रिकव्हरी खूप चांगलं होतो. आणि त्याच्यामुळं पेशंट ऑलरेडी जर समजा अगोदरच्या ऑपरेशनमुळं 5 दिवस जर हॉस्पिटलमध्ये राहत असाल, याच्यामध्ये फक्त 3च दिवस हॉस्पिटलमध्ये राहून 4था दिवस आपण घरी पाठवतो. घरी पाठवायचं आधी पण आपण पेशंटला कसं रिकवर झाली आहे सगळ्या गोष्टी विचारून पेशंटला कमोड ट्रेनिंग सगळं केल्यानंतरच आपण पेशंटला डिस्चार्ज करतो. अच्छा, हे दोन्ही काउन्सिलिंग सेशन अगदी योग्यरित्या पार पडल्यानंतर पुढचा टप्पा काय असतो, काय प्रक्रिया असते? पेशंट नंतर आम्हाला हे विचारतात की डॉक्टर मी ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसानंतर मी माझं काम करू शकते, हे सगळ्यात इम्पॉर्टंट साहजिक आहे ते. साहजिक. तो डेफिनेटली त्याच्यामध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंटमुळं काय झालं की आम्ही पेशंटला अश्युअर करतो की डेफिनेटली तुम्ही जर फिजिओथेरपी इन्स्ट्रक्शन्स घेतल्यानंतर व्यवस्थित फॉलोअप घेतलं, तुम्हाला काय त्रास असेल तर सर्जन ऑपरेशन केलेलं डॉक्टर तुम्हाला अप्रोचेबल पाहिजे, हे सगळं जर गोष्टी व्यवस्थित झालं तर डेफिनेटली तुम्ही 5वा आठवडा 6वा आठवड्यापासून तुम्ही स्वयंपाक वगैरे 10-15 मिनिटासाठी उभा राहून चालू करू शकता. पायरी चढणं उतरणं हे सगळं 3ऱ्या आठवड्यापासूनच चालू करू शकता. बाहेर जर जायचं असेल, लांबचा प्रवास वगैरे करायचा असेल, ट्रेन किंवा बसचा प्रवास करायचा असेल तर तुम्ही 3 महिन्यानंतर पण बिनधास्त तुम्ही करू शकता हे सगळं. आजकाल ना रोबोटिक शस्त्रक्रियेचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि ही शस्त्रक्रिया फार चांगलं उत्तम रिझल्ट देणारी असते असं म्हणतात. पारंपरिक गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया आणि ही रोबोटिक प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया काय फरक आहे डॉक्टर यात? येस, हे पण एक खूप चांगलं डिफरन्शिएशन आहे. सगळ्यात पहिला जर बघितलं तर जगातलं सेकंड मोस्ट सक्सेसफुल सर्जरी रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी असं मानलं जातो आहे. फर्स्ट इज अँजिओप्लास्टी. जेव्हा सक्सेसफुल म्हणतो म्हणजे काय, एक तुम्ही जर पेशंटला निवडल्यानंतर सगळ्यात पहिला इंट्रा ऑपरेटिव्ह म्हणजे इंट्रा ऑपरेशन करताना जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते खूप कमी आहेत. ऑपरेशन झाल्यानंतर त्याची जे रिझल्ट असतो ते खूप चांगलं असतात. नंतर रिकव्हरी फेज जे असतो ते अजून चांगलं असल्यामुळे डेफिनेटली इट्स अ सक्सेसफुल सर्जरी. आणि जसं मी सांगितलं होतं की आपल्याकडे जे रोबोट आहे त्याला आपण कोरी 3rd जनरेशन रोबोटिक म्हणतो. त्याच्यामुळं काय झालं की एक ॲडव्हान्स्ड अपडेटेड एक रोबोट आहे. त्याच्यामुळं एक पेशंटचा हाडांचा आकार, साईज सगळं वेगवेगळं असतं. मग त्यावेळेला आपल्या सगळ्या पेशंटला एकासारखं करू शकतो का? नाही करू शकत. तसं आपण आत्ता जेव्हा आपल्याकडे नवीन पद्धत आली आहे जिथं आपला अक्युरसी वाढू शकतो, अचूकता वाढू शकतो, पेशंटला चांगलं रिझल्ट देऊ शकतो, तर का नाही वापरायचं रोबोटिक? डेफिनेटली रोबोटिक सर्जरी करताना पण आम्हाला जेव्हा माहिती पडतो रिअल टाईममध्ये की पेशंटचा गुडघ्यांचा जे सांधा असतो एक वेगवेगळा आकार, जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, त्याच्यामध्ये वरचं मांडीचा हाड आणि कालचं जे हाडं असतो त्या शेप किंवा त्या साईज पर्टिक्युलरली त्याच्यासाठीच वापरलं जातो. म्हणून तुम्ही हे म्हणू शकता की पर्सनलाइज्ड कस्टमाइज्ड इम्प्लांट आम्ही रोबोटिक सर्जरीमध्ये वापरायला चालू केलं आता. अच्छा, आपल्या आयुष हॉस्पिटलमध्ये देखील आपण अनेक रोबोटिक शस्त्रक्रिया पार पाडलेल्या असतील. गुडघ्या बदलण्याच्या या रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी आपण कशी काळजी घेता आणि कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आपल्या आयुष हॉस्पिटलमध्ये? येस, सिन्स जसं आम्ही 2009 पासून तिथं कार्यरत आहेत आणि सगळं स्पेशालिटीज एका हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं जर समजा आपल्याकडे डायबिटीस पेशंट येतात, काय हृदयरोगाचे पेशंट असतात, त्यांना अगोदरपासून व्यवस्थित निदान करून त्यांना काय त्रास आहे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. सगळं गुडघ्यांच्या पेशंटला नी रिप्लेसमेंट सर्जरीची आवश्यकता असू शकतो, बट डेफिनेटली त्याच्यानंतरच्या रिकव्हरीमध्ये जर डायबिटीज असतील, त्यांना जर पेरिफेरल न्यूरोपॅथी असेल, तर मग मांसपेशांचा जर कमजोरपणा असेल तर ते कसं ट्रीट करणार आपण.
सो त्याच्यामुळं आपलं आयुष हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी पण काळजी घेतलं जातो. सगळं कन्क्लुझिव्हली सगळं स्पेशालिटीज एका रूफमध्ये असल्यामुळं याची पेशंटला फायदेशीर ठरवतं. अच्छा, आपल्या हॉस्पिटलमध्ये या रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी नेमका कोणता रोबोट वापरला जातो डॉक्टर, आणि ही शस्त्रक्रिया पूर्णपणे पार पडण्यासाठी किती साधारण वेळ लागतो? कोरी 3rd जनरेशन रोबोट जसं मी सांगितलं होतं, सगळं एक रोबोट. पण तो स्वतः रोबोट नसेल करत ना शस्त्रक्रिया? डेफिनेटली. हां, मग ही प्रक्रिया सांगा डॉक्टर. येस, हे एक ये नोशन आहे की रोबोट येणार, आपल्यावर कट करणार, त्याचं कंट्रोल कोण करणार, कुठे बसणार, असं काय नसतं. गैरसमज आहे. येस, एक्झॅक्टली. हे फक्त एक गैरसमज आहे. आपल्याकडे जे रोबोट आहे फक्त हे पूर्णपणाने कंट्रोल सर्जनकडेच असतो. किती काढायचे, की बोन किती खराब झालेली बोन आपण किती काढायचे, MM च्या हिशोबाने ते आपलं मोजणी करून देणार आणि सगळं रिअल टाईममध्ये आपलं त्याचं TV मध्ये त्याचं पूर्ण कंट्रोल असतो आणि ते आपण याच्यावर डेफिनेटली एक सक्सेसफुली करू शकतो ऑपरेशन. अच्छा, अगदीच. आणि डॉक्टर किती वेळ लागतो या शस्त्रक्रियेसाठी? येस, एका गुडघ्यांचं जर केलं म्हणजे युनिलेटरल नी रिप्लेसमेंट, टोटल नी रिप्लेसमेंट जरी केलं. गुडघ्याचं शस्त्रक्रिया करतात म्हणजे गुडघा नाही बदलत ना, जो झिजलेला भाग असतो तो बदलतात. झिजलेला भाग हे पण सांगा बदलतो. डॉक्टर. येस, बेसिकली कसं असतो, टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे टोटल गुडघा बदलतो आपण. म्हणजे मधलं जे गादी असतो मेनिस्कस ते म्हणजे पण वाटी बदलणार, नाही. ते पण बदलणार. वाटी काय पेशंटमध्ये जे गरज असताना ते आपण ते करतो. बट मोस्टली आत्ता जास्त करून कुठल्याही पेशंटला जास्त पटेलर रिप्लेसमेंटची गरज पडत नाही. त्यावेळेला आपण म्हणजे वरचं हाड, मधलं हाड, मधलं गादी आणि कालचं हाड जेव्हा चेंज करतो त्याला आपण टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो. अच्छा, एका नी रिप्लेसमेंट, युनिलेटरल नी रिप्लेसमेंट, जर एका नी रिप्लेसमेंटला कमीत कमी इट डिपेंड्स ऑन द सर्जन्स एक्सपिरियन्स अँड ऑल, बट अप्रॉक्सिमेटली 1 तासपासून 1.5 तासापर्यंत लागतो एका अच्छा. पण त्यानंतर आता शस्त्रक्रिया झालेली आहे रुग्णावर, मग त्याला अर्थात वेदना होत असतील किंवा शरीर जड होत असेल त्यांचं, मग या सगळ्यावर काय उपाय? या सगळ्यावर आपण प्री ॲनेस्थेटिक चेकअपमध्ये आपण सगळं पेशंटचं कम्पॅटेबिलिटी बघतो की पेशंटला कुठल्या औषधाने आपण ऑपरेशन नंतर आपण कसं त्यांना चांगलं रिकव्हरीसाठी करू शकतो आणि त्या हिशोबाने त्यांना मणक्यांमध्ये जे आपण इंजेक्शन देतो त्याच्यामधनंच औषधं पण देत जाणार आहेत आणि पूर्ण एक दिवसापर्यंत त्यांना पेन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी औषधं दिलं जातो. दुसऱ्या दिवसापासून पेशंट एकदम व्यवस्थित अगदी खुश असतात. त्याच्यानंतर पेशंट स्वतः बसणं, उभा राहणं हे सगळं ट्रेनिंग दिलं जातो. मग नंतर साधा इंजेक्शन्स जे देतो आपण त्या इंजेक्शननी पण पेशंटचं दुखणं खूप कमी होऊन जातो आणि डेफिनेटली एक चांगलं रिकव्हरीचं मार्गावर येतात. लवकर ते रिकव्हर होत असतील, पण तरी सुद्धा त्यांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक असेल, कारण जो काही उत्तम रिझल्ट मिळालेला असतो तो दीर्घकालीन टिकावा यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी आणि डिस्चार्ज कधी मिळतो या रुग्णांना? येस, जसं मी सांगितलं होतं युनिलेटरल म्हणजे एका गुडघ्यांचं जर ऑपरेशन केलं आपण 3रा दिवस पेशंटला घरी पाठवतो. दोन्ही गुडघ्यांचं जेव्हा आपण एकत्र ऑपरेशन करतो त्यावेळेला 4 ते 5 दिवस लागतात. हे झालं. दुसरा, पेशंटला आम्ही नेहमी सांगतो ऑपरेशन झालं म्हणजे आपण सगळं करू शकतो, सगळं खाऊ शकतो तसं नाही आहे. एक डाईट पाळणं खूप इम्पॉर्टंट असतो. ऑपरेशन झाल्यानंतर पण कधी कधी आपण पेशंटला बघतो की 8-10 वर्षानंतर त्यांचं गुडघ्यांचं जर बोन हेल्थ जसं म्हटलं मी विटॅमिन D3 कॅल्शियम जर कमी असेल आणि जर पुढे जर व्यवस्थित काळजी नाही घेतली तर मग परत त्यांना त्रास होऊ शकतो. त्यासाठी आपण डिस्चार्ज करताना त्यांना व्यवस्थित खाण्यामध्ये डाएटमध्ये कसं नियंत्रण ठेवणं, काम करायची पद्धत, जसं अर्धा तास उभा राहिल्यावर 5 मिनिट आराम करणं, या गोष्टींमध्ये जर लक्ष दिलं डेफिनेटली एक आपण जे नी रिप्लेसमेंट करतो त्याचं लाईफ असतो पण कमीत कमी आम्ही अश्युअर करतो त्यांना 25 to 30 इयर्सपर्यंत व्यवस्थित चालतात. ऑल दीज आणि हे जे इम्प्लांट्स असतात, जे सिस्टम्स असतात हे सगळं टाईम टेस्टेड असतात. असंच आपण कुणी नवीन आल्या कंपन्यांनी असं आपण वापरतो असं नसतो. डेफिनेटली या सगळ्या गोष्टी जर आपण पेशंटला कन्वे केलं, जेव्हा पहिला पेशंट OPDमध्ये जेव्हा येतात आपल्याकडे या सगळ्या गोष्टी द्यायला त्यांना समजवलं, पेशंट डेफिनेटली या गोष्टींना कन्व्हिन्स होऊन पुढे
ऑपरेशन आपल्या आयुष हॉस्पिटलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी कशी व्यवस्था आहे याबाबत आपण सविस्तरपणे सांगितलं. इतर आजारांसाठी सुद्धा सुसज्ज व्यवस्था असेल ना डॉक्टर? डेफिनेटली आहे. आम्ही जसं मी सांगितलं आपण 2009 पासून 2009 पासून आपण तिथं आहेत आणि वी हॅव अ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स विच कॅन बी परफॉर्म्ड अँड वी हॅव अ वेनी मॉडर्न कॅथ लॅब मशीन आहे जे अँजिओप्लास्टी ओपन बायपास सर्जरीसाठी पण सगळं आपण इथं ट्रीटमेंट करतो. अच्छा, आपण सांगितलं की एका गुडघ्याची जेव्हा शस्त्रक्रिया होते, प्रत्यारोपण होतं, तेव्हा तिसऱ्या दिवशी आपण रुग्णाला घरी सोडता. तसंच 2 गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर कधी रुग्णाला डिस्चार्ज मिळतो हेही आपण सांगितलं. पण एक रेग्युलर कामकाजाला कधी लागतो रुग्ण, म्हणजे आपली घरगुती कामं कधी करू शकतो रुग्ण? घरगुती कामं जर विचारलं तुम्ही मला तर मी सांगेन की 5व्या आठवड्यापासून आपण 15-20 मिनिटं वगैरे उभा राहून कामं करू शकतात. आणि 3रा महिन्यापासून मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणं, गावाला जाणं येणं, गाडीवर कमीत कमी 2-3 तास बसून जाणं येणं हे सगळं डेफिनेटली करू शकतात. म्हणजे रुग्ण अगदी आपलं आयुष्य आधीसारखं सुरळीतपणे जगू शकतो. डेफिनेटली हे सांगितलं की हे सांगताना इच्छुक आहे मी की ऑपरेशन केल्यानंतर पेशंटचं जे पुढचं प्रवास जे आहे ते एकदम सुखमय असणार आहे. सुखमय असतं. डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. मला या कार्यक्रमाला आज आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.